नमस्कार मंडळी, मी श्रेया स्लावग्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आज भाऊबीज आहे. त्यासाठी मी मम्मीकडे जाणार आहे आणि सायशाला 2 ते 3 तारखेपर्यंत सुट्टी असल्यामुळे 8-10 दिवस आम्ही तिथेच राहणार आहोत. तर आता सकाळीच म्हटलं तिकडे जाऊन पुन्हा अजून जास्त एक्स्ट्रा कपडे आपल्याला घेऊन जावे लागतील. त्यासाठी त्यांचं भाऊबीज म्हणजे सायशा आणि श्रेयांशचं भाऊबीज आम्ही इथेच करणार आहोत ह्याच घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे नवीन कपडे असेल ते मग ते घेऊन जावे लागणार नाहीत, जे एक्स्ट्रासाठी आजच्या दिवसासाठी घेऊन जायचे. तर मग असे 2-3 कपडे मी घेऊन जाते फक्त त्यांचे. आणि एवढं जास्त जड असं काही घेऊन जाणार नाहीयेत, कारण की आज संदेशला सुट्टी नाहीये, वीक ऑफ होता त्यांचा आज. पण तरी सुद्धा त्यांना सुट्टी नाही दिली आहे. तर मग त्यासाठी आज त्यांची सेकंड असल्यामुळे मग ते आज कामाला जातील, आम्हाला ट्रेनमध्ये सोडतील आणि मग तिथून ते कामाला जातील. तर तिथून नंतर मग वसई स्टेशनला उतरल्यानंतर मग माझा लहान भाऊ विशाल आहे, तर मग तो सुद्धा येणार आहे तिथे आम्हाला घेण्यासाठी. कारण की मग माझ्याकडे बॅग सुद्धा असेल आणि श्रेयांश आणि सायशा दोघं सुद्धा असतील. तर आता तो चालतो म्हणून एवढं काही वाटत नाही, पण हात सोडला की लगेच तो पुढे धावत जातो, त्यामुळे थोडंसं त्याचं टेन्शन येतं. तर मग कसं घेऊन जायचंय, आणि आज भरपूर गर्दी असणार आहे ट्रेनला, भाऊबीज असल्यामुळे. जे दिवा वसईचे जे ट्रेन असतात त्याला प्रचंड गर्दी असते, तुम्ही विचारही करू शकत नाही. उभं राहायला सुद्धा भेटेल की नाही हे माहिती नाही, एवढी गर्दी असते. तर आता बघूयात आपण पुढे कसं काय आपला प्रवास होतो ते. आणि त्यानंतर मग थोडंसं आहे, म्हणजे थोडंसं चांगलं वाटतंय की मला तिथे घरी जायला भेटतंय, कारण की मग सगळेच मला एकत्र भेटतील तिथे. आज सर्वांना सुट्टी आहे आजचा दिवस. आणि त्यानंतर सर्वच जण घरी भेटणार आहेत आज. आणि सायशा श्रेयांश थोडंसं त्यांना सुद्धा बरं वाटेल, थोडंसं चेंज होईल. आम्ही गणपतीला सुट्टी घेतो, त्यासाठी मग दिवाळीचं आणि सायशाची स्कूल चालू झाल्यापासून आम्ही ह्याच्या आधी कधी सुट्टी घेतले नव्हते, पण सायशाची स्कूल चालू झाल्यापासून मग ते दिवाळी आणि त्यानंतर मग ख्रिसमस वगैरे हे सर्व 15-15, 20-20 दिवसाच्या सुट्ट्या भेटायला लागल्या. आणि गेल्या वर्षीपासून आम्ही हे ऑब्झर्व केलं, आम्हाला हे समजलं की दिवाळी किंवा ख्रिसमसच्या वेळेसच आपण कुठेतरी बाहेर जाऊ शकतो. तर आम्ही ह्यावेळेस गणपतीला आमची वर्सल असल्यामुळे मग 15 दिवसाची सुट्टी घेतलेली, त्यामुळे मग दिवाळीला आम्हाला सुट्टी ह्यावेळेस भेटली नाहीये. आणि त्यासाठी मग म्हटलं इतर कुठे जाता येणार नाही, मग घरात राहण्यापेक्षा थोडंसं मग इथे मम्मीकडे जाऊन येऊयात, आणि थोडंसं त्यांना सुद्धा बरं वाटेल की कुठेतरी फिरून आणल्यासारखं वाटेल. त्यासाठी म्हटलं आता हिची छान अशी मी तयारी करते. सायशा इकडे बघ, सायशा. तर मग तिची केस आता धुतलेली आहेत, त्यामुळे ती पूर्णपणे अशी फुलली आहेत केस. ही बघा सायशा, बघ ग इकडे. तर तिने ड्रेस वगैरे व्यवस्थित घातलेला आहे. आता फक्त तिचा मेकअप आणि केस वगैरेच फक्त करायचे आहेत. आणि श्रेयांश आणि संदेश दोघं जण गेलेत मिठाई आणायला शनी मंदिरला. तर मग आता त्यांना तरी यायला 10 ते 15 मिनिटं लागतील. आणि त्यानंतर मग ह्यांचं भाऊबीज झाल्याच्या नंतर मग आम्ही जायची तयारी करणार आहोत. तर चला, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया.
तर छान अशी पाटाच्या भोवती रांगोळी काढून घेतली. त्यानंतर श्रेयांश आणि साईशाची तयारी केली व्यवस्थित आणि त्यानंतर श्रेयांशला सुद्धा धोतर आणि मस्तपैकी असा कुर्ता घातलेला होता. साईशाने घागरा घातलेला होता आणि छानपैकी असं त्यांनी भाऊबीज करून घेतलं. त्यानंतर मग आम्ही ट्रेन मधला व्हिडिओ केलेला नाहीये. ट्रेन मध्ये बसून मग आम्ही दुपारी इथे घरी पोहोचलो, माझ्या मम्मीच्या घरी. आणि त्यानंतर संध्याकाळी मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर झोपून वगैरे झालं. त्यानंतर मग संध्याकाळी उठून भाऊबीजेसाठी स्पेशली इथे रांगोळी काढली घराच्या बाहेर. सीआयडी करतात ना ते. तुझ्या सीआयडी मध्ये काय करतात ते आता ते नंतर गेल्यानंतर मोर येतो मोर. मस्त आहे. छान आहे. छापलं असेल ना. काही छापलेली नाहीये मी रांगोळी ती नाही. आम्ही दुपारी 1-1:30 वाजता मी घरी पोहोचलो वसईला. आणि त्यानंतर मग मम्मीने ऑलरेडी जेवण वगैरे करून ठेवलेलं होतं. वरण भात होता आणि वाटाण्याची भाजी होती. तर मग ते आम्ही जेवल्यानंतर मग थोडंसं थकल्यासारखं झालेलं, कारण की स्टेशनला भरपूर गर्दी होती. त्यासाठी मग नंतर जेवल्यानंतर मग थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या व्यवस्थित सगळ्यांसोबत बसून. त्यानंतर मग आम्ही झोपल्यानंतर संध्याकाळी उठल्याच्या नंतर मग मी रांगोळी वगैरे काढली बाहेर, जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच असेल. तर ती रांगोळी वगैरे काढली. त्यानंतर मग मी आता असा गोल्डन कलरचा टॉप आणि व्हाईट अशी लेगिन्स घातलेली आहे. आणि आता आमचं भाऊबीज वगैरे अजून बाकी आहे. तर भाऊबीज वगैरे करायचं बाकी आहे. आणि आता दादा माझा छोटा भाऊ वगैरे ते गेलेले आहेत बाहेर. तर मग ते आल्याच्या नंतर मग आम्ही भाऊबीज करून घेणार आहोत. तोपर्यंत आता श्रेयांश हाय कर. सगळा इथे कचरा करून ठेवलाय खेळण्यासाठी त्यांनी. तर आता मी भाऊबीज करून घेणार. त्यानंतर मग जेवण वगैरे मग थोडासा आराम करणार आहे. आणि खूप छान वाटलं. आणि गर्दी खूप प्रचंड अशी गर्दी होती. मला चालायला सुद्धा होत नव्हतं, एवढी गर्दी होती. श्रेयांश सुद्धा हातात होता, त्याला उचलून घेतलेलं होतं. आणि साईशा चालत होती हात पकडून. आणि एक पाठीला पिशवी होती आणि एक ऑलरेडी 2 बॅगा होत्या हातामध्ये. त्यामुळे मग म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये, आणि ऑलरेडी भरपूर गरम होतंय, 2-3 दिवस झाले, सर्वांना माहीतच असेल. तर त्यासाठी चांगला मेकअप करून किंवा साडी वगैरे घालून काहीच उपयोग नाही. त्यामुळे म्हटलं जेवढं साध्यात साधं आपल्याला घालता येईल तर तेवढं वेअर करून मग आपण ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. आणि जो आता व्हिडिओ आहे हा थोडासा 1-2 दिवस असा लेट येईल हा व्हिडिओ. आणि जो लक्ष्मीपूजनचा जो व्हिडिओ आहे अजूनपर्यंत अपलोड केलेला नाही, कारण की मग तो लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर वेळच मिळाला नाही. आणि मग त्यानंतर मग इकडे येण्याचं प्लॅनिंग होतं, त्यासाठी सर्व पॅकिंग वगैरे सर्व करायचं बाकी राहिलेलं होतं, बॅग पॅक वगैरे. तर मग ते सर्व केलं आणि आता हा मग एडिट करून नंतर मग हा उद्या परवापर्यंत मग हा तुम्हाला व्हिडिओ येईल. हा जो आहे भाऊबीजचा व्हिडिओ, हा व्हिडिओ येण्याच्या आधी मग लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ मग तुमच्या समोर आहे. माझे पप्पा
मी दुसऱ्या दिवशी शूट करते, म्हणजेच भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी. कारण की भाऊबीज आम्ही संध्याकाळी केलं, त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं, गप्पा मारल्या आणि बाकीची सुद्धा छोटी मोठी अशी कामं होती, तर मग ते करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. त्यामुळे एंडिंगचा जो व्हिडिओ करते तो व्हिडिओ शूट करायला मला वेळ नाही मिळाला. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करते. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला? जास्त मोठा असा केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही आवर्जून नक्की बघा हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.